रात्रभर घराच्या बाहेर होतीस आणि आता सरळ सरळ आत चाललीस? आई मी सांग कुठे होतीस रात्रभर? मी मी रात्रभर माधवीच्या घरी होते आणि म्हणूनच आम्ही तिला सोडायलाही आलोय घरापर्यंत. असं नाही, मी म्हणते तुला तिकडेच का जावंसं वाटलं? मला रात्री श्रीशी भांडण झालं तर सरळ घरी निघून यायचं, नाही तर आपल्या आई वडिलांकडे जायचं. हिच्याच कडे का? पद्मजा, मी काल रात्री यांच्या घरी जाऊन आलो. मुळात हेच घरी नव्हते, लॉक होतं. हो म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो. हा आमचा प्रश्न आहे, तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज. चला रे, उजवा सामान. माझ्या सामानाला हात लावायचं नाही, माझ्या घरातल्या आधीच सांगून ठेव. काय मुलगा आहे हो? स्वतः कर्ज घ्यायचं आणि वसुलीच्या माणसावरती हात उचलायचा. हे बघा साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आम्हाला फक्त एकदा शेवटची मुदत द्या. कर्ज पडे ताकद नाही ना, मग कर्ज घेता कशाला? अहो, मुलीच्या लग्नासाठी, तिच्या सुखासाठी, सासरी ती सुखात राहावी म्हणून घेतलं होतं. बाई बाई ग, लाज म्हणून नाही, लाज म्हणून नाही. अरे घराच्या इभ्रतीचा तरी विचार करायचा. आई बास, तुम्ही मला काहीही बोला, माझा अपमान करा, मी ते ऐकून घेईन, पण माझ्या चारित्र्यावरती बोललेलं मी नाही सहन करणार. बस झालं श्यामल, यावर आता चर्चा नकोय. येतो. हो, हा महिना जाऊ द्या, पुढच्या महिन्यात आम्ही तुम्हाला 2 महिन्याचं व्याज कसंही करून देऊ. अगं बाई, काय चाललंय? ताई रिक्वेस्ट करताय म्हणून ऐकतोय, पण पुढच्या महिन्यात जर का व्याज नाही मिळालं तर तुम्हाला घर खाली करावं लागेल. शब्द आहे आपला. चला रे. नाही ते या ना आत या. सावकारी कर्ज म्हटल्यानंतर थोडस अच्छा, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं असं सांगून सहानुभूती मिळवताय का तुम्ही? मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्यापेक्षा तिच्यावर जरासं संस्कार केले असते ना तर बरं झालं असतं. काय गुण उधळते बाई पोरगी तुमची. का? काय झालं? मला सांग, तू माहेरी का नाही गेलीस? हो, या सगळ्या गोष्टी मी आई बाबांना सांगायला हव्या होत्या. मग इथे का नाही आलीस? यापैकी तू काहीच केलं नाही पद्मजा, मी काय समजू? किमान माधवी आणि सुहास यांच्यावरती तरी. त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. माझं म्हणणं अजूनही पटत नाहीये का तुम्हाला? जे खरं असतं ना ते पटवून देण्याची गरज नसते ग. श्रीकांत, तुमची शपथ, मी खोटं नाही बोलले. ते नवऱ्यासोबत बाहेर पडली पण तो घरी आला, पण ही आली नाही बया. रात्रभर बाहेर होती, काय करत होती कोण जाणे बाई. बास वहिनी, इतका अविश्वास नका दाखवू. माझ्या ताईबद्दल काय रे, काय बोलले रे मी? खोटं बोलते का? आली मोठी संस्कारी ताई तुझी. हा, लाज विकून खाली तिने एका रात्रीमध्ये. हा, आणि आता बसली आता तोंड लपवून. माझ्या भोळ्या भाबड्या मुलावर जादू करून वेड बनवण्याचा प्लॅन होता तिचा. अशा मुलीला जन्माच्या आधीच मी ना. बास. तुझी ओळख माधवीशी आधीपासून आहे की सुहासशी? तुझी माधवीची आधीपासून मैत्री आहे की सुहासशी?